हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. उद्योगपती श्री अनंत मुकेश अंबानीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिखर पहारिया फाउंडेशन सोलापूर. एक वाढदिवस हजारो हास्य. सोलापुरात होतोय माणुसकीचा महोत्सव. नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आज 9 एप्रिल गुरुवार. सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला. पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर बघूयात. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,000 इतका आहे, तर आज चांदीचा भाव 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय. आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा. तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन. नागपूर शहरातल्या सीए रोड परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार. भर रस्त्यात 58 डिटोनेटर आणि 15 जिलेटिनच्या कांड्या सापडल्यात. विशेष म्हणजे हे सर्व स्फोटक साहित्य अत्यंत धोकादायक आणि जिवंत अवस्थेत असल्याची माहिती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल. संपूर्ण परिसर सील. नेमकं हे स्फोटक साहित्य इथं कसं आलं आणि कुणाकडून आलं याचा पोलीस तपास सुरू. साताऱ्यातल्या वाढेश्वरच्या यात्रेत अग्निदिव्यातून धावले शेकडो नवसकरी. सातारा शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर वेण्णा नदीच्या काठी असलेलं वाढे गावचं जागृत ग्रामदैवत भैरवनाथ. या वाढेश्वर जोगेश्वरी देवतांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार. सोहळ्यानिमित्त वेण्णा नदीच्या काठी 25 फूट लांब आणि 27 इंच रुंदीचा अग्निदिव्य तयार. यामधून मानकरी, सेवक, ग्रामस्थ, उपवास केलेले इतर बाहेरगावचे भक्त श्रींचा जल्लोष करत अग्निदिव्यातून गेले चालत. अमरावतीत ट्रक मधून 16 गॅस सिलेंडर चोरी, 5,71,000चा मुद्देमाल जप्त. क्राईम ब्रांच आणि गाडगेनगर पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक. चौकशीत आरोपींनी पशु चोरीचे 3 गुन्हे सुद्धा केले कबूल. अहिल्यानगरात राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाची अपक्ष उमेदवारी. ठाकरेंच्या शिलेदाराच्या उमेदवारीनं तालुक्यात लढत चुरशीची ठरणार. राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं राजकीय समीकरणच बदलली. त्यातच महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत ठोकला शड्डू. धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी तापी जलवाहिनी नगाव या गावाजवळ फुटली. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची नगाव ग्रामस्थांच्या वतीनं मागणी. जलवाहिनी फुटल्यानं मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं वाहतुकीला सुद्धा अडथळा. वारंवार सूचना देऊन सुद्धा महानगरपालिका प्रशासनानं सदर जळगाव इथं दुरुस्तीचं काम न केल्यामुळे अखेर ही जलवाहिनी मोठ्या प्रमाणावर फुटल्यानं शुद्ध केलेल्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी. नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यात 4 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू. कादवामध्ये आंघोळीला गेलेले 2 जण बुडाले. 2 मुलांचा तलावात पाय घसरून मृत्यू. नवस फेडण्यासाठी मोहाडी इथल्या फटांगडे आणि जाधव कुटुंब खेरवाडी इथल्या पाझर तलावा शेजारी देवाचा नवस फेडण्यासाठी गेले होते. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची आक्रमक भूमिका. पुणे महानगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून पदाधिकारी आणि काही नगरसेवक शस्त्र बाळगल्याचं दिसून आलंय. यात पिस्तूल धारकांची संख्या बरीच वाढली असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतली आक्रमक भूमिका. महानगरपालिकेत कुणीही शस्त्र धारण करून येत असेल तर अशा व्यक्तीवर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्तांनी दिलाय. कोल्हापुरातल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा चैत्र यात्रेत भाविकांच्या तब्बल 12 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला. AI तंत्रज्ञान ठरलं फेल. कोडोली पोलीस ठाण्यात चोरीच्या 9 तक्रारी दाखल. या प्रकरणी 2 चोरट्यांना अटक तर 1,30,000चा मुद्देमालही जप्त. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मिरकुटे यांची माहिती. पुण्यात शिरूर तालुक्यातल्या जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातल्या मोराची चिंचोली या वॉटर पार्क मध्ये भीषण दुर्घटना. स्लाइडवरून पडल्यानं महिलेचं अर्धांग निकामी. वॉटर पार्क मध्ये निष्काळजीपणामुळे ही गंभीर दुर्घटना घडली. सहलीसाठी गेलेल्या महिलेचा वॉटर स्लाइडवर अपघात होऊन त्यांचं अर्ध शरीर निकामी झालंय. या प्रकरणी वॉटर पार्क प्रशासनाविरोधात शिरूर पोलिसात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवड मधल्या मोहननगर परिसरात गॅसची पाईपलाईनच फुटली. त्यानंतर स्फोटासारखा मोठा आवाज झाला. जीव वाचवण्यासाठी आजूबाजूचे लोक सुरक्षित स्थळी धावले. काही काळ दहशतीचं वातावरण बघायला मिळालं. ही MNGL ची पाईपलाईन असून PNG गॅस आहे अशी स्थानिकांची माहिती. बीडमध्ये विश्व बंजारा दिनी बंजारा समाज आक्रमक. ST मधला आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अन्यथा बंजारा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल
आता आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू करत आहोत, असा इशारा राष्ट्रीय बंजारा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक पी.टी. चव्हाण यांनी दिलाय. बच्चू कडू ट्रेकिंगसाठी पोहोचले नेपाळला. संविधान आणि भगवद्गीता सोबत जगातल्या सर्वात उंच शिखराच्या पायथ्याशी देशभक्ती आणि अध्यात्माचा संगम पाहायला मिळाला. बच्चू कडूंनी व्यक्त केल्यात भावना. नाशिकमध्ये मल्टीनॅशनल कंपनीत महिला छळ प्रकरण उघड. आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल. आरोपी आणि फिर्यादी एकाच ठिकाणी काम करत होते. सुमारे 1 वर्षांपूर्वी लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याचा आरोप असून 8 दिवसांपूर्वी तक्रार दाखल. भाईंदर न्यायालय स्थलांतराच्या निषेधार्थ वकिलांचं धरणे आंदोलन. भाईंदर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालय तसंच वरिष्ठ स्तरावर दिवाणी न्यायालय स्थलांतरित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या वतीनं जिल्हा आणि सत्र न्यायालयाबाहेर धरणे आंदोलन. या आंदोलनात मोठ्या संख्येनं वकील सहभागी. भाईंदर इथली न्यायालय स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव हा न्यायव्यवस्थेच्या दृष्टीनं तसंच स्थानिक नागरिकांच्या गैरसोयीचा ठरणार असल्याचं वकिलांचं मत. नागपुरात भारतीय मजदूर संघ संलग्नित सर्व कामगार संघटनांच्या वतीनं विदर्भ प्रदेश श्रमिक आक्रोश महामोर्चा मुख्यमंत्री सचिवालयावर. नागपुरातल्या यशवंत स्टेडियम परिसरातून या मोर्चाला सुरुवात. मोठ्या संख्येनं कामगार सहभागी. कर्मचाऱ्यांना नोकरी सुरक्षेची हमी द्यावी या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सदर महामोर्चा आयोजित. सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं 31 मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात केली नेत्रदीपक प्रगती. बँकेनं 0.0% नेट NPA राखण्यात मिळवलं यश. आर्थिक स्थिती भक्कम असल्याचं केलं पुन्हा एकदा सिद्ध. या आर्थिक वर्षात बँकेनं 32 कोटी 1 लाख रुपयांचा कमावला निव्वळ नफा. नवी मुंबई महानगरपालिकेची पहिली स्थायी समितीची बैठक संपन्न. यावेळी मांडण्यात आले 41 प्रस्ताव. जवळपास 85 कोटींचे प्रस्ताव मंजूर. वॉटर मीटर आणि गटारावरच यावेळी भर. अमरावतीतल्या बडनेरा जुनी वस्तीत शोककळा. भीषण अपघातात 4 युवकांचा मृत्यू. अमरावती अकोला महामार्गावर स्विफ्ट कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात. या अपघातामध्ये 4 युवकांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. मृत आणि जखमी युवक इस्लामी चौक आणि अल्मास गेट परिसरातले रहिवासी. बातम्यांच्या अशाच झटपट आणि पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्राचं वेगवान बातम्यांचं हे बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. उद्योगपती श्री अनंत मुकेश अंबानीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिखर पहारिया फाउंडेशन सोलापूर. एक वाढदिवस हजारो हास्य. सोलापुरात होतोय माणुसकीचा महोत्सव.